नमस्कार मित्रांनो, मी आपणाला एक छोटंसं जुगाड दाखवणार आहे. मकाला माती लावण्याचं छोटंसं यंत्र आहे. हे प्रत्येकाकडे असेल, परंतु हे पहा, हे यंत्र हे हातकोळपा आहे आणि ह्या हातकोळप्याला हे एक छोटंसं डुबं बनवलेलं आहे. डुबं म्हणतात ना, माती लावते त्याला. दोन्ही बाजून माती लावते. हे बघा, अशा प्रकारे माती लावली जाते. म्हणजे थोडक्यात बैलानं लावण्यापेक्षा ह्या साह्यानं लावली तर मकाची नासधूस होत नाही आणि अगदी योग्य प्रकारे ह्या पद्धतीनं अशी माती लावली जाते. इतकी मोठी मका आहे आपल्या आता सध्या. हे थोडंसं एका कोपऱ्यात आहे, इथं पाणी बसत नाही आहे आणि ह्याच्यातून पाणी सोडून दिल्यानंतर ना, हे पाणी असं सरळ पाहिजे तेवढं लांब जातं आणि पाहिजे तिथं त्यांच्या मुळ्याशांना डायरेक्ट मिळतं पाणी मकाच्या. त्यामुळे मका अगदी जोमदार, गारवा धरून मस्त येते. हे 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 अशा पद्धतीने माती लावली जाते. थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजून येईल. अगदी एकसारखी माती दोन्ही बाजूला लावते मकाच्या बुडाला आणि हे आहे, हे काल तुटलं होतं माझ्याकडनं, त्यामुळे मी इथे वेल्डिंग मारून आणलेली आहे. आणि हे पहा, हे असं आहे आणि हे ॲडजस्टमेंट करता येते याची. हे पहा, हे ॲडजस्टमेंट हे आणखी जास्त मोठं करता येतं. म्हणजे जेवढं तुम्ही 18 इंच असेल तर 18 इंच बळीनं टाकले असेल तर बळीनं. आणि ह्याला होल आहे, तो होलपास आहे. इथं मध्ये एक नट आहे. तुम्ही याच्यात घेतले की ह्या नटात घेतले हे जवळ येतं असं, आणि हे पाठीमागच्या नटात घेतले ते मोठं होतं. आणि हे असं आहे. आणि इथून हे आपण याला हे परमनंट होतं, त्याला आपण ही पट्टी टाकून इथं 2 होलं मारून हे ॲडजस्टेबल केलेलं आहे. कुठेही ॲडजस्ट करता येतं. हे हातकोळपा आहे. अगदी योग्य पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं माती लागते. धन्यवाद.